राजाच्या आवडीचे शाही हत्ती आणि घोडे बांधण्यासाठी एवढा मोठा अंबरखाना आणि पागा बांधला होता। यावरूनच आपल्याला अंदाज येतो की त्यावेळेचं हंपीचे हे विजयनगर साम्राज्य किती समृद्ध असेल। ते पाहून झाल्यावर आम्ही निघालो राजाच्या राजवाड्याकडे। आज त्या राजवाड्यामध्ये ना जवळपास सगळ्याच वस्तू नामशेष झाल्यात, पण तरी तिथं असणारी पुष्करणी ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती। राजवाडा पाहून झाल्यावर आम्ही गाडीत बसलो आणि निघालो विठ्ठल मंदिराकडे। गाडी पार्किंग मध्ये पोहोचली आणि आम्ही खाली उतरलो। आता इथून ना विठ्ठल मंदिर जवळपास 1 किलोमीटर होतं आणि तिथपर्यंत जायला नाही ते इलेक्ट्रिक व्हेकलची सुविधा होती, पण त्यासाठी खूप मोठी रांग होती। मग आम्ही चालतच जायचा निर्णय घेतला। जेव्हा मंदिरात पोहोचलो तेव्हा सगळ्यात आधी नजर गेली ती जगप्रसिद्ध स्टोन चॅरियटवर आणि हा दगडाचा रथ बघण्यासाठी ना माझ्यासोबत आल्या सगळ्यांनी 50ची नोट जपून ठेवली होती। हा स्टोन चॅरियट आणि त्याच्यावरचं शिल्प सौंदर्य वास्तुकला एवढी भारी ना की ते बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। आणि तुम्हाला एक सांगतो, हंपीमध्ये जेवढी काही मंदिर आहेत ना त्याच्यावर एवढी शिल्प कोरलीत ना की मला असा कधी कधी प्रश्न पडतो की त्यांनी एवढी कल्पनाच कशी केली असेल बरं। तेवढं विठ्ठल मंदिर पूर्ण बघितल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। रात्र झाली होती आणि आम्ही हायवेनी प्रवास करत होतो आणि शेजारून एक शाळेची बस चालली होती। कदाचित ती बस आहे ना सहलीला चालली होती, त्यामुळे ना त्या बसमध्ये सगळेच पोरं एकदम नाचत होती। पोरांचं सोडावं, त्यांच्या मॅडम पण बघा कशा नाचत होत्या।